नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्या समोर आहेत राम भाऊ आणि राम यांना फक्त आई घरी आहे. त्यांचा वडील त्यांचे भाऊ वारलेले आहेत आणि ते बिगारी काम करून त्यांची उपजीविका करतात. त्यांना भाऊ रोज काय हो तुम्हाला 300 रुपये रोज पडतो आणि सध्या तुम्ही ट्रॅक्टर मध्ये आलेले आहेत. कोणचं गाव कोणतं तुमचं? मौजा रोड जिल्हा वाशिम जिल्ह्याचे बांधव आहेत आणि आपल्यामध्ये बऱ्याच जण म्हणतात की मराठ्याला आरक्षणाची गरज नाही, त्यांच्याकडे फार पैसा आहे. तर तुमच्याकडे पैसा आहे का? बरं, तुमचं घर किती कशा पद्धतीचं, किती रूम आहे तुमच्या घरात? मातीचं घर आहे. किती पत्राचं घर आहे भाऊ? किती पत्राचं घर आहे यांचं? 10 पत्राचं घर आहे. आणि जर तुम्ही म्हणत असाल की मग जर यांना जर आरक्षणाची गरज नाही तर मग मला वाटतं भारतातल्या कोणालाच आरक्षणाची गरज नाही. आणि तुम्ही जर जात पाहून जर म्हणत असाल तर मग भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे जो मी म्हणताय त्याच्याबद्दल तुम्ही विचार करावा की आपला एक भाऊ, तुमचाच एक भाऊ, पूर्ण भारताचा एक भाऊ जर मातीमध्ये जर घरामध्ये राहतोय आणि त्यांना फक्त करता पुरुषतोय, तोही 7-8 दिवस या इकडे काम मराठा आरक्षणासाठी इकडे आलाय आणि त्याची आई एकटी घरी आहे तरीही ते इकडे आलेले आहेत आणि बिगारी काम करून ते त्यांची उपजीविका करतात. तर आरक्षणाची गरज आहे ना भाऊ मराठ्याला? बरं, जास्त मुलांच्या संख्येची जी आरक्षण मिळालं थोडी कमी होईल ना, बरोबर आहे का? आरक्षण आहे की नाही? लोक बिगारी काम करतात. बरं, पण तुमचं लग्न झालं की नाही? काही मिळत काय मोठे मोठे असं आहे का? आर्थिक की भूमी मुली काय आणि ही स्थिती आपल्यामध्ये मुंबईचं आरक्षण. जय शिवराय. ही आहे आपण लेवलला बांधवांची.